तुम्हाला माहित आहे, वेस्टर्न कंट्रीजमध्ये मुलं फक्त 18 वर्षापर्यंत आपल्या पालकांबरोबर राहतात. त्यानंतर मुलगा असो किंवा मुलगी, त्यांना घर सोडावं लागतं. स्वतःसाठी भाड्याने घर शोधावं लागतं. स्वतःची राहण्याची व्यवस्था त्याला स्वतः करावी लागते, आणि 1-2 वर्षासाठी नाही तर आयुष्यभरासाठी. आणि जर त्यांना घरी राहायचं असेल तर त्यांना आपल्या पालकांना भाडे भरावे लागते. म्हणून मुलांना अगदी लहानपणापासूनच माहीत असते की मला घर सोडायचं आहे. म्हणून तो आपल्या शिक्षणावरती लक्ष देतो, तो मेहनत करतो, कष्ट करतो, संघर्ष करतो. 18 वर्षाचा झाल्यावरती तो जॉब करायला सुरुवात करतो, आणि जरी तो शिक्षण करत असेल तरी तो पार्ट टाइम जॉब करतो, कारण त्याला आपल्या स्वतःच्या सगळ्या गरजा स्वतः पुरवाव्या लागतात. एवढंच नाही तर स्वतःची सगळी कामं, अगदी आपल्या वॉशरूम मधलं पॉट धुण्यापासून ते भांडी धुणं, कपडे धुणं, ही स्वतःची सगळी कामं त्याला स्वतः करावी लागतात. आणि इथे आपण मुलांना आयफोन द्या, घर द्या, कार द्या, बिझनेस त्याच्या नावावरती करा, फिक्स डिपॉझिटमध्ये त्याच्या नावावरती पैसे ठेवा, टूरसाठी, पिकनिकसाठी त्याला हवे तेवढे पैसे द्या, सगळं काही अगदी आयतं आणि फुकट त्याला द्या. मग मला सांगा, मुलं का मेहनत करतील, का संघर्ष करतील, का झटत राहतील? कारण त्यांना माहित आहे की मला घर बसल्या सगळं काही आयतं मिळणार आहे. आणि मग आपण कंप्लेन करत बसतो की मुलं ऐकत नाहीत, मुलं उशिरा उठतात, मुलांना कसली कदर नाही, मुलं मेहनत करत नाहीत. याला जबाबदार कोण? याला जबाबदार तुम्ही स्वतः आहेत. मुलांना अगदी लहानपणापासूनच रिस्पॉन्सिबल बनवा. त्यांना जखमा होऊ दे, त्यांना स्ट्रगल करू दे. जीवन हे संघर्षामध्येच असते, हे त्यांना समजू दे. तुम्हाला माहित आहे, बाहेर इव्हन एका दिवसाच्या बाळाला सुद्धा वेगळ्या रूम मध्ये ठेवलं जातं, आणि जेव्हा ते बाळ रडतं तेव्हा त्याला रडू दिलं जातं. सुरुवातीला ते खूप रडतं, पण नंतर ते कधीच रडत नाही. ते ऐकणारं बाळ बनतं, शहाणं बाळ बनतं, मेहनत करणारं बाळ बनतं. कारण त्याला समजतं की मला स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे. इथे मात्र माझ्या सोना, माझ्या राजा करत बाळाचे अगदी लहानपणापासूनच अति लाड केले जातात. त्यांना डोक्यावरती बसवलं जातं. स्वतःची प्लेट सुद्धा काही वेळेला स्वतः मुलं धुवत नाहीत. मग कशी टफ होणार मुलं, मला सांगा. आपण मुलांना एवढं कमजोर बनवतो की ते जीवनातील दुःख, अडचणी, समस्या, संकट यांना फेस करूच शकत नाहीत. छोट्या छोट्या आव्हानांना ते सामोरे जाऊ शकत नाहीत. आणि मग जीवनामध्ये एखादं छोटंसं दुःख किंवा ब्रेकअप किंवा फेलियर आलं की आत्महत्येचा मार्ग देखील अगदी सहजपणे स्वीकारतात. भारतामध्ये दरवर्षी ॲव्हरेज 13,000 विद्यार्थी शाळेमध्ये जाणारी मुलं आत्महत्या करतात. आणि आपण म्हणतो की ह्या मुलाने आत्महत्या केली, त्या मुलीने आत्महत्या केली. नो, आपण ह्या मुलांना आत्महत्येसाठी तयार करतो, हे लक्षात ठेवा. आता मी सांगत नाही की मुलांना घरामधून बाहेर काढा, पण अगदी लहानपणापासूनच मुलांना सगळं काही आयतं आणून देऊ नका. मुलांना कमजोर बनवू नका. तर मुलांना संघर्ष करू दे, त्यांना आपल्या आयुष्याशी लढू दे, जगू दे. मुलांना फेल होऊ दे, मुलांना मेहनत करू दे, मुलांना स्वतःचं सगळं काम स्वतः करू दे. बस गाडीमध्ये धक्के खाऊ दे, मुलांना आव्हानांना सामोरे जाऊ दे. तरच आपली मुलं टफ होतील.